क्षीरसागर सुरेश अण्णा धस हे सर्व समाजाला या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। सर्व समाजाला सर्व जनतेला आदरणीय सुरेश अण्णा धस, संदीप भैया, जितेंद्र आव्हाड साहेब, संभाजीराजे सर्वच आमदार या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। सर्व जनतेच्या भावना आदरणीय अण्णांनी आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेले आहेत। आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संदीप भैया आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी, मागणी करण्याच्यासाठी, हक्काची मागण्याचे करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेचं मनापासून स्वागत करतो। बांधवांना थोडंसं बोलतोय। या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये या जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावा आणि या घटनेमागचे जे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे। ही आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत। त्याचप्रमाणे अजितदादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो, तुमचा जर डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली पाहिजे। ही सुद्धा भावना माझी नाही, या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे। ती मी आपणापर्यंत पोहोचतो आणि त्याचबरोबर या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत, वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करून अटक केली पाहिजे, ही मागणी मी या वतीने करतो। आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो, या आरोपींना हे जे फाशीचं चिन्ह दाखवलं आहे या फाशी झाली पाहिजे, ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्तानं मी करतो आणि एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर राहुल सोनवणे या ठिकाणी या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतील। राहुल सोनवणे। आजच्या या बीड जिल्ह्यातील न भूतो न भविष्यते असे जे लोक जमले त्यांना मी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि केस तालुक्यातील आमचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। नाही, माझी विनंती आहे, लोक सगळे, जनता सगळी उन्हात बसलेली आहे, म्हणून जे कोण भाषण करणार आहे त्यांनी 3-3 मिनिटात भाषण करून सगळ्यांना संधी मिळावी एवढा आपण प्रयत्न करूया।